तर कसं काय पब्लिक, तुमचं पुन्हा एकदा आपल्या बारक्या ब्लॉगमध्ये खूप दिवसांनी स्वागत आहे. तर आज आपण बनवणार होतो पुरा खतरनाक मच्छी फ्राय आणि चिकनचा रस्सा. तर ह्या बनवण्यासाठी आपल्याकडे एक स्पेशल माणूस आलता. तो कोण येते तुम्हाला दाखवतो मी, चला. आता स्पेशल माणूस दुसरा तिसरा कोण नसून नानी घरी आलते. आता नानी घरी आले म्हणजे स्वयंपाक दुसरा कोणी बनेल शक्यच नाही. नानी म्हणजे आमच्या घरातली सुगरण, त्याच्यामुळे तिच्याकडून काही बनवून घ्या, एक नंबर जेवण बनते. त्याच्यामुळे आज आम्ही चिकनचा प्लॅन केला. तर काय काय कसा केला ते तुम्हाला पहिल्यापासून दाखवतो, चला माझ्यासोबत. तर सगळ्यात आधी आम्ही चिकन घेऊन आलो. तर पाणी मस्त स्वच्छ चिकननं धुवून घेतला. आईला झाली कायच्या ते गडबड. चिकन मस्त स्वच्छ पाण्यानं धुवून घेतला आणि मग पुढची प्रोसेस चालू केली. तर प्रोसेस म्हणजे एवढा काही मोठा काम नाही. टोपात तेल टाकलं मस्त, त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकली. आता ही अद्रक लसूणची पेस्टचे गळताना ते तुम्हाला वेगळं काहीतरी वाटत असेल, पण तसा काही नाही. त्याच्यानंतर मग हळद टाकली आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात चिकन टाकून मीठ टाकून घेतलं. त्याच्यात एरी उलीचा पाणी वाटला आणि त्याच्यावर झाकण ठेवलं. आता उलीचा जागी दुसरा शब्द असता, पण तुम्ही घ्या समजून. आता आणि त्यावर झाकण ठेवून त्याच्यावर पाणी टाकलं. म्हणलं हे पाणी गरम झालं का परत त्याच्यात ओतून द्यायचं, म्हणजे चिकन पटकन शिजल. चिकन शिजत होतं तर ह्या गँगचा काटा करून घेतला होता. म्हणलं ही गँग लई उपयोगी आपल्याला, त्याच्यामुळे ही आपल्याला कालवणात टाकायच लागत. त्याच्यामुळे ह्या गँगचा भाजून भिजून मस्त काटा करून घेतला. चिकन जवळजवळ शिजतच आलतं आणि त्यात मम्मीचा नाण्याचा पुरा गणिशय चालला होता. गणिशय काय ते मला माहिती आहे, पण मी तुम्हाला सांगणार नाही. मी तुम्हाला निवांत सांगत. जर तुम्हाला आता सांगितलं तर मम्मी नानी मला हा व्हिडिओ पाहून पुरी कुतील. तुम्हाला जसं म्हणलं तसं चिकन आपलं जवळजवळ शिजलं होतं. त्याच्यामुळे टोपात तेल टाकून घेतला, मसाला बिसाला काढून घेतला आणि ते नवीन मसाला आणलं होतं ते सगळं टोपात मिक्स केलं आणि त्याच्यामुळे तरी मस्त आली होती त्याला. आणि तरी एवढी बेमान होती ना का आमची फार टरी पातळ होणार होती, पण तरी आम्ही खाल्लाच. का तर तुम्हाला माहिती आहे दादा काय सुट्टी देत नसतोय. सगळा नुसता खराव करून मिक्स केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये चिकन टाकलं आणि ते एकदा हलवून घेतला होता मस्त. टोपातली तरी दिसायला पुरी भारी दिसत होती, पण एक टेन्शन नाही आलं. तर मला एवढी तरी जर खाल्ली तर आपला काटवायची मी पुरा टाकू. त्याच्यामुळे मी एक जुलाबाच्या गोळ्यांचा आखा पाकिट माझ्यापाशी ठेवला होता. का तर नानीची तरी म्हणजे कठीण काम राहत आहे. चिकन बनून झाला. नाण्याला वाटलं आता सुट्टी, पण नाण्याला काही सुट्टी देत नसते. लगेच मासा देवायला लावलं. म्हणलं आता हे मासा घे धू आणि पटकन आपल्याला फ्राय कर, म्हणजे जेवाय उशीर नाही होणार आपल्याला. मासा धुवून होतात कुठं नाही. आम्ही लगेच एका प्लेटमध्ये मसाला रवा फिवा काय जेवढा राहत आहे तेवढा सगळा मिक्स करून घेतला. नुसता मासा बुडवायचा आणि त्याला टाकायचा, बुडवायचा आणि त्याला टाकायचा. तर मासा फ्राय करायला आपण मस्त तव्यावर चूल ठेवली, त्याच्यावर तेल टाकलं, नुसतं मासा टाकीत राहिलो. धर का टाक नुसता. एक दोन करता आम्ही पकडलं मासा त्या तव्यावर टाकलं. धर का करपलटी नुसता याड उडून टाकला होता माशांचा आहे. मासन चिकन रेडी होता इकडं चपात्या आणि भाकरी रेडी झाल्या होत्या, त्याच्यामुळे काही टेन्शन नव्हतं. तर आता जेवायच बसायचं होतं. जेवण झाले परत मला भांडी घासायची होती, त्याच्यामुळे भांडी घासू आणि आपण आता भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. चला, धन्यवाद मित्रांनो.